पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणाची राज्यसभा याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे राघव चड्डा यांची. प्रश्न 2, बेटर नेव्हर स्टॉप हे पुस्तक अलीकडेच कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे श्याम श्रीनिवासन यांनी. प्रश्न 3, भव्य आदिवासी सांस्कृतिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. आरबीआयने संदीप बक्षी यांची ऑक्टोबर 2028 पर्यंत कोणत्या बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे आयसीआयसीआय बँकेचे. प्रश्न 5, प्रक्षेपित करण्यात आलेल्या भारताच्या 300 किमी पल्ल्याच्या पहिल्या स्वदेशी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टीमचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे सूर्यास्त्र. प्रश्न 6, कोणत्या राज्य सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी होल्डिंग सेंटर म्हणजे तात्पुरती निवारा केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी व राज्यपाल आहेत आर.एन. रवी हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7, मिशन वंदे मातरम अंतर्गत BSFच्या पहिल्या संपूर्ण महिला गिर्यारोहण पथकाने कोणत्या शिखरावर यशस्वी चढाई केली? तर त्याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्टवर. प्रश्न 8, 400 मीटर शर्यतीत 45 सेकंदांचा अडथळा भेदणारा आणि 44.98 सेकंदाची वेळ नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाल टिके हे. प्रश्न 9, संसदरत्न पुरस्कार 2026 अंतर्गत संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्याने किती पुरस्कार पटकावले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 5 पुरस्कार. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 10 पाहूया. भारताचे दुसरे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम 80,000 प्रेक्षक क्षमता असलेले कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू व मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या व राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. प्रश्न 11, केरळनंतर कोण स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन करणारे देशातील दुसरे राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य. तामिळनाडू राज्याचे नुकतेच नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत सी जोसेफ विजय हे. प्रश्न 12 पाहूया. नुकतेच अधिकृतपणे जगातील दुसरे अब्जाधीश फुटबॉलपटू कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेसी हे. प्रश्न 13, वामन वन हा उपक्रम कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 14, अलीकडेच आफ्रिका दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 मेला. प्रश्न 15 पाहूया. गोडार्ड अंतराळवीर पुरस्कार या पुरस्काराने कोणत्या मिशनला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे चंद्रयान 3ला. प्रश्न 16, द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या शीर्षकाचे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे CP राधाकृष्णन यांच्या हस्ते. प्रश्न 17, बिहार राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सम्राट चौधरी हे. प्रश्न 18 पाहूया. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक सोएज यांची. प्रश्न 19, कोणत्या राज्य सरकारने 1 जून 2026 पासून 1000 कर्नाटक पब्लिक स्कूल स्थापन करण्याची योजना आखली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 21, भारत आणि सायप्रस यांनी कोणत्या वर्षी सामरिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे 2026 या वर्षी. प्रश्न 22 तुमच्यासाठी, प्रगती 2026 हा लष्करी सराव कुठे झाला आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया. कोणत्या भारतीय धावपटूने 100 मीटर शर्यत 10.9 सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे गुरिंदरवीर सिंग यांनी.
प्रश्न 2. मेट्रो मंडे हा उपक्रम कुठे सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 3. IGU दक्षिण भारत कनिष्ठ मुले गोल्फ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे विहान जैन यांनी. प्रश्न 4 पाहूया. केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम राधाकृष्णन यांची. प्रश्न 5. 6,000 किलोमीटर लांबीची सीमा अभेद्य करण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रकल्पाची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 मेला. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने भारताचे पहिले समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे केरळ म्हणजेच केरळ राज्याने. प्रश्न 8. कोणत्या संस्थेने भारताचा पहिला एक्सचेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह करार रेन मुंबई लॉन्च केला? तर त्याचं उत्तर आहे NCDEX यांनी. प्रश्न 9. प्रकाशित झालेल्या नमुना नोंदणी प्रणाली बुलेटिन 2024 नुसार भारतातील कोणत्या राज्याचा बालमृत्यू दर सर्वात कमी आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याचा म्हणजेच केरळ राज्याचा. प्रश्न 10 पाहूया. खेत बचाओ अभियान कोणत्या संस्थेद्वारे राबवले जाते? तर त्याचं उत्तर आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे. प्रश्न 11. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला किती लाख कोटी रुपयांच्या विक्रमी लाभांश वितरणास मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2.87 लाख. प्रश्न 12. मे 2026 मध्ये दक्षिण कोरियामध्ये भारतीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर त्याचं उत्तर आहे इमर्जिंग पार्क इथे. प्रश्न 13 पाहूया. भारतीय नौदलासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसलचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे संघमित्रा. प्रश्न 14. हरियाणाचे पहिले कॉन्स्टेलेशन गार्डन कोणत्या वन्यजीव अभयारण्यात विकसित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सरस्वती वन्यजीव अभयारण्यामध्ये. प्रश्न 15. द्विपक्षीय प्रवेश करारावर स्वाक्षरी करून भारताने कोणत्या आफ्रिकन देशाच्या WTO मधील प्रवेशाला पाठिंबा दिला? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया या देशाला. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या संघाने आपले पहिले इंडियन सुपर लीग 2025-26 चे विजेतेपद पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे ईस्ट बंगाल FC या संघाने. प्रश्न 17. तुलसी गबार्ड यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका या देशाचा. प्रश्न 18. भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन दुरुस्ती आणि ओव्हरऑल सुविधा कोणत्या शहरात उभारली जाईल? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 19 पाहूया. पूर्णपणे डिजिटल बँकिंग स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते आहे केरळम म्हणजेच केरळ राज्य. प्रश्न 20. मे 2026 मध्ये भारतीय राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी संघाच्या मुख्य विदेशी प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे देव कजिन्स यांची. प्रश्न 21. मे 2026 मध्ये मणियूर गावात 12व्या शतकातील वीरगल्लू वीरशिला सापडली. हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे कर्नाटक राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या प्रख्यात भारतीय संगणक शास्त्रज्ञ आणि IIT कानपूरच्या संचालकांची लंडन येथील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे प्रा मनिंद्र अगरवाल यांची. प्रश्न 23 तुमच्यासाठी. कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.